नॉर्मल लोकांसाठी समजण्यासाठी एक जे ओपन सर्जरी असते आणि जी लॅप्रोस्कोपिक सर्जरी असते त्यातला नेमका डिफरन्स काय आहे सर? आता आपण एक सिंपल एक्झाम्पल घेऊया गायनेकॉलॉजीमध्ये. गायनेकॉलॉजीमध्ये गर्भपिशवीला गाठ आहे एक 10 सेंटीमीटरची, राईट? तर गर्भपिशवी असते 7 सेंटीमीटरची आणि त्याला 10 सेंटीमीटरची गाठ आहे, म्हणजे हे सगळं काही एक 15-20 सेंटीमीटरचं स्ट्रक्चर आहे. आता ही 10 सेंटीमीटरची गाठ आहे आणि गर्भपिशवीच काढायची आहे. तर पूर्वी कसं होतं, पोटाच्या मध्यभागी असं पूर्वी उभं इन्सिजन घ्यायचे, म्हणजे बेबीच्या खाली तर तुमच्या एअरलाईन पर्यंत, म्हणजे एक 10 सेंटीमीटर ते 12 सेंटीमीटरचं कट करायचे. नंतर आडवं पण कट करायला लागले परंतु हे जे 10-12 सेंटीमीटरचं इन्सिजन आहे, मग त्यानंतर पोट ओपन करू, म्हणजे पोटाचे सगळे लेयर्स, म्हणजे स्किन असेल, त्याच्या खाली चरबी असेल, त्याच्या खाली काही सीट्स असतात, म्हणजे रेक्टस शीट म्हणतात त्याला, एक कडक ताडपत्रीसारखं एक कडक टिश्यू असतो आणि मसल्स असतात, ते सेपरेट करून तुम्ही पोटात जाणार. पोटाची कॅव्हिटी ओपन झाली का मग ती गर्भपिशवी, मग ती गाठ त्याला सेपरेट करणार, म्हणजे ऑपरेट करणार आणि ती गाठ बाहेर काढणार आणि मग पुन्हा पोट शिवून टाकणार लेयर्समध्ये. दिस इज ओपन कन्व्हेन्शनल सर्जरीज. आता हा जो फरक आहे, म्हणजे 12 सेंटीमीटरचं कट करणार, तुम्ही पोटामध्ये जाणार आणि ऍट द सेम टाइम तुम्ही जेव्हा पोट ओपन करता तेव्हा एक्सटर्नल ॲटमॉस्फिअरला तुम्ही एक्सपोज करताय पोट, कारण जीवाणू इन्फेक्शन ऑब्व्हियसली जाणारच तिथे. त्याचबरोबर तुम्ही आतले अवयव हाताने हँडल करणार, त्यामुळे सुद्धा काही इन्फेक्शन आणि ॲडेजन्स होण्याची शक्यता असते. पण जेव्हा तुम्ही दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करता तेव्हा हे सगळ्या गोष्टी टळतात.